हॅलो कर आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. काय हा उन्हाळा खूपच वाढत गेलेला आहे, आणखीन आणखीन वाढत जाणार आहे. आणि या उन्हाळ्यात आपल्याला थंडगार काहीतरी खावंसं वाटतं, प्यावंसं वाटतं. तर आज मी थंडगार कापसासारखा लुसलुशीत असा दहीवडा करून दाखवणार आहे. या तर बघायला साहित्य काय काय घेतलंय ते. हे बघा, आता दहीवडा करायचा म्हणजे मी डाळ ह्याच्यातच घातली आहे, ह्याच्यातच आपल्याला वाटायची. थोडेच करणार आहे. ही डाळ आहे चांगली भिजवलेली आहे. त्याला दही लागणार आहे, पुदिना, थोडीशी आता कैरी पण येते म्हणून कैरी घेतली आहे. नंतर मिरची, कोथिंबीर, गूळ, वाटलेली साखर, जिरं, मीठ, धणे, डाळी, लाल तिखट, नंतर शेंगदाव मीठ, चाट मसाला. आणि हा आपल्याला जो गोडी चटणी करायची आहे त्याला खजूर आणि चिंच याचं वाटून मिश्रण केलेलं आहे, ते वाटून आणते मग मी. आणि वडे ठेवायला हे हिंगाचं पाणी तयार केलेलं आहे. एवढं हे साहित्य. आपण वड्याची डाळ 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 आहे, उडदाची डाळ वाटून आणते. एकदम बारीक वाटायची, पाणी घालायचं नाही, एकदम बारीक वाटून आणते. हा, हे बघा, बारीक वाटून आणले. आता मी हे एका भांड्यात काढून ठेवते. आणि हे पीठ आहे ना, चांगलं फेटावं लागतं. हे बघा, पीठ काढून घेतलंय, पण आपल्याला थोडंसं फेटायचं आहे. तर थोडं मीठ घालते. आणि हे चांगलं, जितकं आपण चांगलं फेटू तेवढा आपला वडा मऊसूत होईल, म्हणून याला चांगलं फेटते. हे बघा, हे बघा, चांगलं असं फेटायचं. हे बघा, पिवळा कलर होता त्याचा पांढरा कलर झाला. इथपर्यंत चांगलं फेटायचं म्हणजे हलके होतात. म्हणजे एखाद्या पाण्यात घातल्यानंतर ते वरती तरंगले गेले पाहिजेत. हे बघा, पीठ म्हणजे आपलं खूप हलकं पीठ झालेलं आहे. आता मी वडे आधी करते आणि मग चटण्या दाखवते. हे बघा, असं हाताला पाणी लावायचं आणि अलगद घालायचे. जरा गोल येत नाहीत, जितके आपण लहान करू तेवढे ते चांगले होतात. आणि मंद गॅसवरच करायचे. एका वेळेला 4-5 होतील. छान आहे कढई माझी. हे बघा, एकदम थोडस ते पाणी पडलं ना, त्याच्यामुळे तो आवाज येतो आहे. हे बघा, थोडेसे खरपूस करायचे आणि मंदच ठेवायचा गॅस, कारण पाण्यात घातल्यानंतर ते मऊ झाले पाहिजेत आणि आतून शिजले पाहिजेत ना. हे बघा, झाले आहेत. एकदम लाल करायचे नाहीत, कारण पाण्यात गेल्यावर पण ते मऊ व्हायला हवे. तेल काढायचं नाही. हे बघा, काढते. आता दुसरा घाणा घालते आणि मग हे पाण्यात टाकते. हिंगाचं पाणी करायचं. हा, पाणी लावायचं. हे बघा, झाले आहेत. हे पण काढते. बाकीचं आपण केलेलं आहे पीठ आपण ठेवू शकतो. ते मी उद्यासाठी ठेवले. आज मी एवढेच करणार आहे, कारण आमच्या घरात आमच्या 2च माणसं आहेत खाणारी. त्याच्यामुळे हे थोडेसेच करून दाखवणार आहे तुम्हाला. हे बघा, गॅस बंद केला. आता मी तुम्हाला वेगवेगळ्या चटण्या करून दाखवणार. आता हे पाण्यात घालते. हिंगाचं पाणी करायचं, तोपर्यंत आपले हे मऊ होतील. हे बघा, हिंगाचं पाणी केलेलं आहे, त्याच्यात हे वडे घालायचे. हे एका बाजूला ठेवते, मग काढूया. गोड चटणी करायची. तर हे खजूर आणि चिंच, हे बघा, चांगले शिजवून ह्याचा बल्ब काढलेला आहे, तो आता बारीक करण्यासाठी हे टाकलंय. म्हणजे याची गोड चटणी करायची आपल्याला. आणि हे मी वाटून आणते. त्यातच शेंगदाव मीठ, धणे, जिरं आणि मीठ
एवढं हे वाटून आणते आणि लाल तिखट, ही आपली गोड चटणी तयार. हे बघा गोड चटणी झाली, ह्याच्यात काढून ठेवते. नंतर मग हिरवी चटणी करायला घेते. हे बघा छान झालाय, कलर पण छान आलाय. हे बाजूला ठेवते. नंतर मग आता हिरवी चटणी करायला घेते. हिरवी चटणीला हे बघा हिरव्या मिरच्या, कोथिंबीरीचे दाणे, कोथिंबीर म्हणजे दांडे कोथिंबीरीचे, थोड्या डाळी, थोडं मीठ, कैरी आणि पुदिना. थोडस दही, हे मी वाटून आणते. बघा हिरवी चटणी पण वाटून झाली. बघा कलर बघा किती छान आलाय. तर ही चटणी पण ह्यात काढून ठेवूया. आणि माझं एक राहिलं मगाशी, माझ्या गोड चटणीमध्ये मला गुळ घालायचा राहिला, तुम्हाला सांगितलं नाही मी, तर तो आता मी गुळ घालणार आहे. हे बघा गुळ काढून ठेवलाय, ह्याच्यात मी वाटून आणते. गुळ राहिला होता हा थोडं गोड चटणी, त्याच्यात गुळ घालायचा राहिला होता, तो घालून आणला. आता ही गोड चटणी तयार. तर ह्या दोन्ही चटण्या तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला दही करायचं आहे. गोड दही हवं आहे ना, तर गोड दही दाखवते तुम्हाला. हे बघा दही थोडस चाळून घ्यायचं, म्हणजे गाळणीतून, म्हणजे त्याच्या गुठल्या राहत नाहीत आणि एकजीव होतं दही. हे बघा, आणि साखर अख्खी घालायची नाही, तर पिठी साखर घालायची, थोडं मीठ, आणि हे चांगलं ढवळायचं. हे बघा चांगलं फेटलं आता दही. आता तुम्हाला मी वड्यांचे प्लेटिंग करून दाखवते. हे बघा किती छान झालं. हे बघा पाण्यात ठेवलेले वडे फुगले बघा किती छान. तर आता एक एक करून काढायचा नाही, तर हे 4 घेऊन असे दाबून घ्यायचे. हे बघा सगळं पाणी जातं आणि मऊ झालेत बघा, आतून पण चांगले शिजलेत. असं काढायचे आणि इथे मांडायचे. हे पाणी टाकून येते हा. आता हे असे वडे लावून घ्यायचे. आता प्रथम दही घालायचं. दही वडे ना, त्यामुळे दही घालायचे. प्रत्येक वड्याला लागेल एवढं दही घालायचं. नंतर हिरवी चटणी टाकायची. हिरवी चटणी अगदी थोडी थोडी टाकायची, 1 थेंब. आता गोड चटणी मात्र भरपूर टाकायची. हे बघा, त्यावर चाट मसाला आणि लाल तिखट थोडं. आपला लुसलुसीत दहीवडा तयार. या खायला. लुसलुसीत दहीवडा आहे ना सोप्पा. तर या उन्हाळ्यामध्ये एकदम गारगार काहीतरी खावंसं वाटतं ना, तर हा दहीवडा बघा झाला. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला विसरू नका. आणि घरी जरूर करून बघा, आणि या उन्हाळ्यात तर जरूर करून बघा आणि मला कळवा. बाय.